महिला संपूर्ण घरासाठी आदर्शवत असते असं आपण म्हणतो. म्हणजे संपूर्ण घरच महिला नेहमी खरं म्हणजे उभं करते. पण हे सगळं करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी महिला किती घेते हा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि विशेष करून या संदर्भात या सरकारनं खूप महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. पोषणाशी संबंधित म्हणजे ॲनिमियासारख्या समस्या या नेहमीच महिलांना भेडसावत असतात. कारण कष्टाची कामंही तेवढीच खूप असतात. मात्र या सरकारनं ही समस्या नेमकी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करायला सुरुवात केली आहे आणि त्याचा फायदा म्हणजे विशेष करून ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये हा संपूर्ण भाग आपल्याला जास्ती लक्षात येतो. तर या उपाययोजनांचा परिणाम हा कसा झाला आहे? तुम्ही अगदी योग्य मुद्दा बोललात. कारण घर प्रथम ही कायम महिलेची भावना असते. त्यामुळे ती कायमच आपलं आरोग्य मागेच ठेवते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मुलांचं आरोग्य, मग घरातल्यांचं आरोग्य, या सगळ्याची काळजी घेता घेता ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. यासाठीच अंगणवाडीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, त्यांच्या मदतीने सरकारने घराघरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलंय. मी माझ्या जवळचंच उदाहरण देते. माझ्या घरी काम करणारी जी माझी सहाय्यक आहे, ती मला नेहमी सांगते, "ताई, माझ्या घरी आशावाडी, अंगणवाडीच्या ताई येतात. माझी मुलगी ना जरा अशक्त आहे आणि ती अशक्त आहे, तर तिच्यासाठी दर 15 दिवसांनी येऊन आणि रोज गव्हाची लापशी आणि तिच्यासाठीची औषधं, म्हणजे रक्त वाढण्यासाठीची औषधं असतील, काही गोळ्या व्हिटॅमिनच्या असतील, या नियमितपणे आणून देतात आणि माझी मुलगी ते घेते आणि त्याचा परिणामही आता आम्हाला चांगला दिसायला लागलाय. तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसायला लागलेली आहे. हे जसं शहरी भागात जाणवतंय, तसं दुर्गम वनवासी भागामध्ये पण हे म्हणजे नुसतंच सरकारनी हे तुम्ही पोहोचवलं पाहिजे, भेटलं पाहिजे, केलं पाहिजे असं न करता त्याच्यासाठी एक ॲप तयार केलंय आणि त्या ॲपवर ही सगळी माहिती, त्याचा फोटो, ते तिथे मिळालं आहे का नाही बघणं, ह्याची सगळ्याची माहिती घेतली जाते. त्यामुळे शेवटचा जो घटक आहे, की ज्याच्यापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत, याची काळजी घेतल्यामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयीची जाणीव निर्माण झाली आहे, की आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपलं घर चांगलं राहील. त्याच्यासाठीचे अनेक अवेअरनेस प्रोग्राम सरकार या सगळ्या आशाताईंच्या माध्यमातून चालवत असतं आणि त्याचे आपल्याला स्त्री आरोग्यामध्ये सुधारणा, म्हणजे पुढे जाऊन अनेक समस्यांना जे तोंड द्यायला लागतं मातृत्व येत असताना, त्याची सुरुवातच बालिका, कुमारी असताना त्यांच्या आरोग्याचं निदान करून त्यांचं आरोग्य तपासणं आणि त्यांना योग्य त्या प्रकारचं पोषक आहार देणं, हे काम सध्या सुरू आहे. नक्कीच. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा